कराड तालुक्यातील विशेषतः माझ्या दक्षिण कराड मतदारसंघातील बहुसंख्य लोक इथं कामानिमित्त राहतात, काही माथाडी काम करतात, काही रोजगार करतात आणि त्यांचा मेळावा मी दरवेळेला नवी मुंबईमध्ये घेतो, पुण्यामध्ये घेतो. आज नवी मुंबईमध्ये विष्णुनाथ भावे सभागृहामध्ये हा मेळावा होत आहे. त्या मेळाव्याला बंटी पाटीलजी, भाई जगताप, उल्हासदादा पवार उपस्थित आहेत, उदय सिंग उंडाळकर आहेत आणि दक्षिण कराड मतदारसंघातले मुंबई स्थित उद्योजक असतील, मग व्यापारी असतील, काही कामगार असतील, कामगार नेते असतील, हे सगळे इथे उपस्थित आहेत. आणि हा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम दर 5 वर्षाला निवडणुकीच्या वेळेला आणि मध्यंतरी मी घेत असतो, त्याप्रमाणे हा कार्यक्रम होतो. आज आपण इथे मेळावे घेत आहे. मित्र पक्षातर्फे देखील कराडमध्ये मोठी बॅनरबाजी होताना पाहायला मिळते. ठाकरे गटाचे इंद्रजित गुजर हे देखील इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे. तुम्ही कशा पद्धतीने याकडे बघता? बघा, उमेदवारीचा आता प्रश्न नाही आहे. आमच्यासमोर एकच उद्दिष्ट आहे की हे भ्रष्ट महायुती सरकार आम्हाला लवकरात लवकर घालवायचं आहे आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली एक अतिशय भक्कम सरकार आम्ही देणार आहोत. महाराष्ट्राची गेली 10 वर्ष वाया गेलेली आहेत. पुन्हा महाराष्ट्राला आम्हाला प्रथम क्रमांकावर आणायचं. अजित पवारांच्या सभेत लोकांना पैसे वाटल्याचा आरोप झालाय. जितेंद्र आव्हाडांनी जसा व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. पवारांच्या सभेला पैसे देऊनही लोक जमत नाही, गर्दी जमवण्यासाठी भ्रष्टाचाराचे पैसे वापरले जातात, असं जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलं. मला काही त्याबद्दल माहिती नाही आहे. त्यांना विचारलं तर जास्त चांगलं. आम्ही काय उत्तर देणार? आरोपी आणखी मोकट आहेत, आणखी अरेस्ट नाही केलं त्यांना, त्याच्याबद्दल काय? कुठले? बदलापूर. आता ते बदलापूरबद्दल गृहमंत्र्यांनी खरं म्हणजे उत्तर दिलं पाहिजे की जे माणसं 2 व्यक्ती फरारी आहेत त्यांना अजून का पकडलं जात नाही, ह्या चौकशीमध्ये त्यांची चौकशी का केली जात नाही, आणि ज्या व्यक्तीला मारून टाकलं ज्याचा आवाज बंद केलेला आहे त्याच्यामागे काय काळं गोडबीर आहेत हे शोधून काढलं पाहिजे. आणि मला वाटत नाही की महाराष्ट्रातले पोलीस त्यांना निपक्षपाती चौकशी करू दिली जाईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टानंच खरं म्हणजे आपल्या अधिकारामध्ये चौकशी केली तरच खरं सत्य बाहेर निघेल. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला का? कधीपर्यंत सुटणार आहे आणि कशा पद्धतीने? आमचं एक जागा वाटप अतिशय सुरळीतपणे चाललेलं आहे. योग्य वेळी आपल्याला जाहीर करू आम्ही. मुंबईमध्ये जागा मिळेल का काँग्रेसला? आता आमची जागा प्रत्येक ठिकाणी जिथं आमची ताकद आहे तर घ्यायचा प्रयत्न आहे. आता प्रत्येक मतदारसंघाबद्दल मी काही बोलणार नाही. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला काही फायदा होईल का असं तुम्हाला काय वाटतं? नाही, बघा, योजनेचं आम्ही समर्थन केलेलं आहे कारण ही योजना मुळात आमचीच आहे. आम्ही कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये 2,000 रुपयाचं आश्वासन दिलं आणि दिले त्या ठिकाणी. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की हा महिलेचा हक्क आहे. ती जी बिनपिकारी काम घरी करते, स्वयंपाकाचं काम असेल, मुलं सांभाळण्याचं काम असेल, धुणं भांड्याचं काम असेल, याकरता कोणी तिला मोबदला देत नाही आणि तो हक्क आहे असं आम्हाला वाटतं.